नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं नंदिनीच्या चोरुटीच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली असते. मानिनीताई, शारदाताई आणि नंतर आलेले सर्व पाहुणे आता नंदिनीची ओटी भरत असतात आणि त्यावेळी नंदिनीला मात्र प्रत्येक क्षण आठवत असतात. नंदिनीचं झालेलं मिसकॅरेज आणि त्यानंतर नंदिनीची झालेली ती अवस्था, या सगळ्यातून जीवाने नंदिनीला सावरलेलं असतं. परंतु आता नंदिनीला आठवतं ते काव्याचं बोलणं. काव्य म्हणालेली असते, दरवेळेस काहीतरी घडतं आणि मग ही साखळी तुटते आणि मग माझं आयस होण्याचं स्वप्न तिथेच अर्धवट राहतं. पण नाही, मला ही सगळी चैन तोडायची आहे देशमुख. आता मी ताईला सांगणार आहे की माझी परीक्षा होईपर्यंत मला असंच खुश ठेव. आणि शेवटी बहीण म्हणून कर्तव्य पार पाडत असताना नवऱ्याची झालेली अवस्था आता नंदिनीला आठवते. ज्यावेळी नंदिनीचं मिसकॅरेज झालेलं असतं त्यावेळी जीवा मात्र पूर्णपणे बिथरून गेलेला असतो. नंदिनी झोपल्यानंतर रात्री एकटाच अडगळीच्या खोलीत येत पाळण्याला झोका देत, पाळण्यामध्ये बाहुली ठेवत आपलं बाळ आहे आणि आपल्या बाळाचं अस्तित्व त्यामध्ये पाहत अंगाई गीत म्हणत असतो. आणि हे सर्व क्षण, जीवाची झालेली ती अवस्था नंदिनीने स्वतःहून पाहिलेली असते. स्वतः या सगळ्याची ती साक्षीदार असते. आपल्या नवऱ्याचा त्रास तिला पाहवत नसतो, परंतु तिच्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नसतो. पण शेवटी जीवाच्या हाकेला देव धावून आलेला असतो. आर्या त्यांच्या मदतीला धावून आलेली असते. आर्या म्हणालेली असते, तुमच्या बाळाला जन्म द्यायला मी तयार आहे. आर्याने ही आनंदाची बातमी नंदिनीच्या वाढदिवसादिवशी दिलेली असते आणि त्यावेळी कुठे नंदिनीच्या चेहऱ्यावरचा आनंद परत आलेला असतो. परंतु आता या सगळ्या विचारांमध्ये नंदिनी मात्र हरवून गेलेली असते. आपण सगळ्यांनाच फसवतोय याची जाणीव तिच्या मनाला कुठेतरी होत असते. आतापर्यंत कोणाशी खोटं न बोलणारी नंदिनी आणि आता आपण खोटं बोलतोय, चोरुटीचा कार्यक्रम होतोय तरी सुद्धा आपण कोणाशी काही बोलत नाही आहोत याचं तिला खूप वाईट वाटत असतं. तर आर्याने दिलेली आनंदाची बातमी तिला आठवते की सरोगसी सक्सेसफुल. त्यानंतर जीवाचा आनंद काही गगनात मावत नसतो. जीवा तर नंदिनीला उचलून घेऊन नाचत असतो. तर त्यानंतर मानिनीताईंना अगदी ठामपणे सांगणारी ती नंदिनी, मला काहीही झालेलं नाही, मी अगदी ठीक आहे, बाळही ठीक आहे, बाळाला सुद्धा काहीही झालेलं नाही आई, असं म्हणत नंदिनी मानिनीताईंशी सुद्धा खोटं बोललेली असते. आणि त्यानंतर मानिनीताई आणि विक्रम यांचं ते बोलणं, मानिनीताई विक्रम यांना म्हणत असतात, माझी दोन्ही लेकं आणि त्या दोन्ही लेकांची बाळं मी कधी पाहते असं मला झालंय. बाळांसाठी त्यांची असताना ती उत्सुकता, ते रंगवत असणारे ती सगळी स्वप्न, या सगळ्याचाच नंदिनी विचार करत असते. आणि या सगळ्याचा विचार करून तिला त्रास होत असतो. या सगळ्यात तिच्या चेहऱ्यावरचं हसू मात्र गायब झालेलं असतं. आता सर्वच चोरोटीच्या कार्यक्रमानिमित्त नंदिनीला हळदी कुंकू लावत तिची चोरोटी भरत असतात. खोटं का होईना, परंतु नंदिनी सगळ्यांना हसून दाखवत असते. पण नंदिनीचं हे दडपण जीवाच्या लक्षात येतं आणि म्हणूनच जीवा नंदिनीच्या खांद्यावर हात ठेवतो, तिला आधार देतो आणि आता या सगळ्याचा विचार करू नकोस असं खुणावून सांगण्याचा प्रयत्न करतो. तर आर्या आता नंदिनीला गिफ्ट देण्यासाठी पुढे येते आणि म्हणू लागते, हे घे तुझ्यासाठी माझ्याकडून गिफ्ट. तर त्यावेळी मानिनीताई आर्याला विचारतात, आर्या हे गिफ्ट तू आईसाठीच आणलंयस ना, म्हणजे होणाऱ्या बाळासाठी आणलं नाही आहेस ना? तर आर्या म्हणते नाही. असं म्हणत आर्या आता नंदिनीला गिफ्ट देत असते. तर मानिनीताईंना वसू आत्या म्हणतात, मानिनी अगं आता तिने एवढं आणलंच आहे तर मग देऊ देत ना, आणि नाहीच जर आवडलं तर ठेवून देऊयात अडगळीच्या खोलीत. आता मात्र रम्या हसू लागते आणि वसू आत्यांचं हे बोलणं ऐकून नंदिनीला धक्काच बसतो. नंदिनीला आता ते क्षण आठवतात. मानिनीताईंनी ज्यावेळी नंदिनीच्या हातात धागा बांधलेला असतो आणि तो धागा सुटल्यानंतर जे काही घडलेलं असतं ते नंदिनीने अनुभवलेलं असतं. नंदिनी जीवाला म्हणते, तसंही या धाग्याची जास्त गरज आर्याला आहे. आईंनी हा धागा गुरुजींकडून आणला होता आपल्या बाळाच्या संरक्षणासाठी, पण आता तर आपलं बाळ आर्याच्या पोटात आहे. मग हा धागा आता आर्याच्या हातात तिच्या आणि बाळाच्या संरक्षणासाठी बांधावा लागेल. आपण एक काम करूया, आर्याला माझ्या रूममध्ये बोलूया आणि आपण तिला इथेच धागा बांधूया. तर त्यावेळी जीवा म्हणतो, नाही नको, आपल्या रूममध्ये नको, कारण मागच्या वेळी तुझ्या वाढदिवसादिवशी काय घडलं होतं हे आठवतंय ना तुला? तर नंदिनी म्हणते, हो बरोबर बोलताय तुम्ही. तर जीवा नंदिनीला विचारतो, पण मग धागा बांधायचा कुठे? तर आता नंदिनी विचार करते.
तर मानिनीताई सर्वांना म्हणतात, चला चला अशा सर्वांसाठी नाश्ता घेऊन आली आहे, गरमागरम वडे, असं म्हणत मानिनीताई तिथून सर्वांनाच घेऊन जातात. तरी ते जीवा नंदिनीला म्हणतो, अडगळीची खोली. आता आर्याच्या हातात धागा बांधण्यासाठी अडगळीची खोली हे दोघांनाही सुचलेलं असतं. तर मानिनीताई नंदिनीला म्हणतात, चल देवाच्या पाया पडून घेऊ, असं म्हणत आता मानिनीताई आणि काव्या नंदिनीला देवाचे आशीर्वाद घेण्यासाठी देवघराच्या दिशेने घेऊन जातात. तरी ते जीवा आर्याचा हात पकडून तिला बाजूला घेऊन येतो. आता वडे पाहिल्यानंतर आर्याला काही राहवत नाही आणि गरमागरम वडा खायला घेते. आणि त्यावेळी जीवा पाहतो तिचा हात भाजत असतो, पण तिला वडा खायचा असतो आणि म्हणूनच जीवा तिला सावरत असतो, सांभाळून का असं सांगत असतो. त्यावेळी आर्या आपल्यातला अर्धा वडा आता जीवाला भरवते. आणि हे सगळं दृश्य इथे पार्थ आणि शारदाताई पाहत असतात. जीवा आणि आर्या यांच्यामधलं ते बॉन्डिंग हे पाहून पार्थला तर धक्काच बसतो. पार्थला काहीच कळत नाही. जीवा आता आर्याला इशाऱ्याने थांबायला सांगत असतो, परंतु आर्या पुन्हा पुन्हा जीवाला स्वतःच्याच हाताने घास भरवत असते, ती वडा भरवत असते. आणि हे सगळं काही शारदाताई आणि पार्थ पाहतात. त्यांना तर हे अजिबातच आवडलेलं नसतं. पण त्यानंतर जीवा आर्याचा हात पकडून तिला रूमच्या दिशेने घेऊन जातो. आणि त्यावेळी मात्र पार्थला धक्काच बसतो. आता पार्थही त्यांच्या मागे मागे जात असतो. पार्थचा लक्ष जीवा आणि आर्याकडे असतो. आणि त्याच वेळी पार्थचा पाय हा इथे बसलेल्या रम्याच्या पायावर पडतो. आता मात्र रम्या मोठ्यानेच ओरडते आणि म्हणते, आई ग माझा पाय. आता जो पाय रम्याचा दुखत असतो त्याच पायावर पार्थने पाय दिलेला असतो आणि त्यामुळे रम्याला खूप त्रास होत असतो. रम्या अक्षरशः रडत असते. आणि हे पाहून वसुआत्या पार्थवर चिडतात आणि म्हणू लागतात, दिसत नाही का रे पार्थ तुला की हे सगळं काही तू मुद्दामहून करतोयस. आता पार्थकडून हे नजर चुकीने झालेलं असतं आणि म्हणूनच पार्थ रम्याला सावरत असतो. पण रम्या त्याचा हात बाजूला करते. तर आता काव्या त्या ठिकाणी येते आणि वसुआत्यांचंही बोलणं ऐकते. वसुआत्या पार्थला म्हणतात, दिसत नाही आहे का तुला तिचा हा पाय दुखतोय, तरी सुद्धा हे सगळं काही तू मुद्दामून करतोयस ना. काव्या चिडते आणि वसुआत्यांना म्हणते, आत्याबाई. तर वसुआत्या काव्याला म्हणतात, तू गप्प बस. पार्थ अगोदर तिचं तू मन दुखवलंयस आणि आता पाय दुखवलायस. परंतु वसुआत्यांच्या बोलण्याकडे काही पार्थचा लक्ष नसतो. पार्थ सतत जीवाकडे पाहत असतो. जीवा नक्की आर्याला घेऊन कुठे गेला हे पार्थ पाहत असतो. तर काव्या आशाताईंना आवाज देत म्हणते, आशाताई जरा पाणी गरम करत ठेवा, असं म्हणत आता ती वसुआत्यांना म्हणते, गरम पाणी करत ठेवलेलं आहे, तिचा पाय शेका म्हणजे तिला बरं वाटेल. आता वसुआत्या रागानेच काव्याकडे पाहत असतात. तर काव्या म्हणते, आणि हो मी काय म्हणते आत्याबाई, तिच्या पायासोबत तुमचा घसा सुद्धा जरा शेकाल का, बरं वाटेल तुम्हाला. तर आता वसुआत्या काव्यावर चिडतात आणि म्हणू लागतात, गप्प बसा. तर काव्या म्हणते, तुम्ही गप्प बसा. तर वसुआत्या काव्याला म्हणतात, सगळ्या बाहेरच्यांसमोर मला तमाशा करायला लावू नकोस. काव्या खूप चिडलेली असते. तर पार्थ काव्याला शांत करतो. तर आता रम्या सुद्धा वसुआत्यांना म्हणते, आई. तर आता वसुआत्या रम्याचा हात पकडतात, तिला सावरतच तिथून घेऊन जातात. तर मानिनीताई काव्याला घेऊन जातात. तर इथे पार्थ मात्र सतत जिन्याकडे पाहत असतो. तर दुसरीकडे नंदिनी आता शारदाताईंसोबत बोलायला येते आणि म्हणू लागते, आई. तर शारदाताई म्हणतात, नंदिनी अगोदर मला सांग, ही आर्या अचानक कधी आणि कशी आली आहे, आणि ही तुमची डॉक्टर आहे. तर नंदिनी म्हणते, हो आई, आर्याच आमची डॉक्टर आहे. तर शारदाताई म्हणतात, अगं पण तिलाच तर मध्ये. नंदिनी म्हणते, आई अगं आता तसं काही राहिलेलं नाही आहे, आर्या बदलली आहे, सुधारली आता, त्यामुळे तू अजिबात काळजी करू नकोस. नंदिनी म्हणते, आई अगं तुला माहीत नाही, परंतु आर्या आम्हाला देवासारखी भेटली आहे. तर शारदाताई म्हणतात, देवासारखी. नंदिनी म्हणते, हो अगदी देवासारखी. शारदाताई नंदिनीला म्हणतात, नंदिनी अगं तू आणि जीवा घरच्यांशी काव्याशी जे काही खोटं वागताय ना, या सगळ्याचा तुम्हाला त्रास होत असेल असं मला वाटलं होतं. म्हणजे पाण्याचा घोटही गिळता येत नसेल, घासही घशाखाली उतरत नसेल असं मला वाटलं होतं. पण तुम्ही दोघं तर छान हसताय आणि अगदी मजेत दिसताय. पण नंदिनी मला सांग, 9 महिन्यानंतर तू ह्या खोट्या प्रेग्नेन्सीचं काय करणार आहेस, तू बाळ कुठून आणणार आहेस. तर त्यावेळी नंदिनी शारदाताईंना म्हणते, अगं बाळ येणार आहे. तर शारदाताई म्हणतात, काय. नंदिनी म्हणते, हो आई, माझं आणि जीवांचं बाळ येणार आहे. अगदी माझ्यासारखं दिसणारं, त्यांच्यासारखं हसणारं बाळ येणार आहे. अगं तू पाहिलं नाही आहेस का जीवांचा आनंद. अगं मी माझा गमावलेला नवरा आणि हरवलेले बाबा परत मिळवले आहेत. आता मात्र शारदाताईंना काहीच कळत नसतं. तर नंदिनी म्हणते, आई आमची सरोगसी सक्सेसफुल झाली आहे.
तर शारदाताई म्हणतात सरोगसी सक्सेसफुल झाली आहे, पण बाळाची आई कोण आहे? तर आता नंदिनी इशाऱ्यानेच दाखवते. तर आता शारदाताई म्हणतात काय, म्हणजे बाळाची आई आर्या आहे? म्हणजे आर्या तुमची सरोगेट मदर आहे का? तर नंदिनी म्हणते हो आई. तर शारदाताई म्हणतात तरीच त्या दोघांचं इतकं छान पटतंय, पण नंदिनी, आर्या आणि जीवांचं नक्की काय चाललंय? तर दुसरीकडे सुद्धा पार्थला संशय आलेला असतो. नक्की हे सगळं काही काय चालू आहे हे पाहण्यासाठी पार्थ स्वतःहून आता जीवा आणि आर्याच्या मागे मागे येत असतो आणि म्हणतो या जीवा आणि आर्याचं नक्की काय चालू आहे? तर दुसरीकडे जीवा आता आर्याला अडगळीच्या रूममध्ये घेऊन येतो. तर आता आर्या जीवाला विचारते, जन्मीजय आपण इथे अडगळीच्या रूममध्ये का आलोय? इथे का आलोय आणि असे लपतछपत का आलोय? तर जीवा म्हणतो हो सगळं सांगतो, तू अजिबात घाबरू नकोस. काय आहे ना, मला आणि नंदिनीला जे काही करायचं आहे ना ते सगळ्यांसमोर असं नाही करता येणार. तर आर्या म्हणते म्हणजे नक्की काय म्हणायचं आहे तुला? तर जीवा म्हणतो मला आणि नंदिनीला तुला सुरक्षा कवच धागा बांधायचा आहे. हे ऐकून आर्याला धक्काच बसतो. आर्या म्हणते का, कशासाठी? आणि यावर आर्या हसत म्हणते सुरक्षा कवच. तर त्यावर जीवा म्हणू लागतो प्लीज हसू नकोस, खरंच हे गरजेचं आहे. आता जीवा घडलेला सर्व प्रसंग सांगतो आणि म्हणू लागतो मोहित्यांकडे मिसकॅरेजची रिस्क आहे आणि म्हणूनच माझ्या आईने गुरुजींकडून म्हणजे आमच्या गुरुजींकडून धागा आणला होता काव्यासाठी आणि नंदिनीसाठी, आणि त्यातही काव्याचा धागा कुठेतरी पडला आणि मग नंदिनीने तिच्या हातातील धागा काव्याच्या हातात बांधला आणि मग होत्याचं नव्हतं झालं. आम्ही आमच्या आयुष्यातलं सुख गमावलं. आता हे ऐकल्यानंतर आर्याला धक्काच बसतो. पण आर्या जीवाला म्हणते सॉरी, पण मी एक डॉक्टर आहे, त्यामुळे अशा धाग्या दोन्यांवर माझा विश्वास नाहीये. तर जीवा म्हणतो अगोदर माझाही विश्वास नव्हता, अगदी मी तुझ्यासारखं हसलो होतो, पण शेवटी नियतीचा खेळ मला कळला आणि ज्या धाग्यावर मी हसलो होतो आणि मग आमचं नशीब आमच्यावर हसलं. असं म्हणत आता जीवाला ते सगळे प्रसंग आठवत असतात. या सगळ्या गोष्टी आठवल्यानंतर जीवाला खूप त्रास होत असतो. आता जीवाने सगळ्यात मोठी वस्तू जी तिथे ठेवलेली असते तिच्यावरचा कापड बाजूला करतो आणि ती वस्तू आर्याला दाखवतो. ती वस्तू म्हणजे जीवाने आपल्या बाळासाठी आणलेला तो पाळणा असतो. तर आता तो पाळणा पाहिल्यानंतर आर्या म्हणते की हा पाळणा इथे. आता जीवाला खूप भरून आलेलं असतं. ते सगळे प्रसंग त्याच्या डोळ्यासमोर उभे असतात. नंदिनी प्रेग्नेंट असताना जीवाने किती आनंदाने आणि हौशीने तो पाळणा आणलेला असतो, परंतु आता तो पाळणा अडगळीच्या खोलीत असतो. तर दुसरीकडे पार्थ आता जीवा आणि आर्या नक्की कुठे गेलेत हे पाहण्यासाठी येत असतो. आता पार्थ जीवा आणि नंदिनीच्या रूमच्या ठिकाणी येतो आणि दरवाजा वाजवतो, परंतु दरवाजा तर उघडच असतं आणि म्हणूनच पार्थ आतमध्ये येतो आणि पाहतो तर आर्या आणि जीवा त्या ठिकाणी नसतात. तर पार्थ म्हणतो जीवा आणि आर्या तर वरतीच आले होते, पण इथे तर नाही आहेत. मग जर रूममध्ये नाही आहेत तर मग गेलेत कुठे? फोन करतो जीवाला. असं म्हणत आता पार्थ फोन पाहतो तर त्याच्या खिशात फोन नसतो आणि म्हणूनच पार्थ पुन्हा एकदा जिना उतरून खाली येतो आणि समोर पाहतो तर आता नंदिनी मानिनी ताईंसोबत गप्पा मारत असते. आता पार्थ मनाशीच म्हणतो नंदिनी तर इथे आहे, म्हणजे नंदिनीला एकटं सोडून जीवा आर्याला घेऊन गेलाय, म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे. आणि म्हणूनच पार्थ पुन्हा एकदा जीवा नक्की कुठे आहे हे पाहायचं ठरवतो. तर नंदिनी शारदाताईंना म्हणते आर्या आणि जीवाचं काय चाललंय, म्हणजे आई अगं नक्की तू काय बोलतेस? अगं ते दोघंही छान मित्र आहेत. तर शारदाताई म्हणतात हो ना, मग आता जीवा आर्याला घेऊन वर का गेलेत? नंदिनी म्हणते आई सांगते, मी तुला सगळं काही सांगते. असं म्हणत नंदिनी शारदाताईंना म्हणते काय आहे, आम्हाला आर्याच्या हातात सुरक्षा कवच धागा बांधायचा आहे, पण बरं आता इथे सगळ्यांसमोर तर तो बांधता येणार नाही ना, म्हणून जीवा आर्याला अडगळीच्या खोलीत घेऊन गेले आहेत. खरं तर मला सुद्धा जायला पाहिजे, मी आले पटकन. असं म्हणत नंदिनी जाणार तर शारदाताई तिचा हात पकडतात आणि म्हणतात नंदिनी अगं तू जे काही करतेस ते पूर्ण विचार करून करतेस ना? आता मात्र नंदिनी शांतच होते. तर शारदाताई नंदिनीला म्हणतात हे बघ, नवरा बायकोच्या नात्याला अतूट ठेवण्यासाठी कुठल्याही धाग्याची गरज नसते, त्यासाठी फक्त दोघांचा एकमेकांवर असणारा विश्वास पुरेसा असतो. नंदिनी शारदाताईंना म्हणते आई अगं तू फार विचार करतेस, डोंट वरी, इतका विचार करू नकोस, मी सगळा विचार केलाय आणि सगळं काही व्यवस्थित होणार, मी आलेच. असं म्हणत आता नंदिनी तिथून निघून जाते. आता नंदिनी सुद्धा अडगळीच्या रूमच्या दिशेने येत असते तर इकडे पार्थ त्याचा मोबाईल शोधत असतो. तर दुसरीकडे जीवा घडलेला सर्व प्रसंग आर्याला सांगत असतो. जीवा आर्याला म्हणतो त्या काळ्या रात्री
हा पाळणा कायमचा अडगळीच्या खोलीत आला असं म्हणत जीवा घडलेला सर्व प्रसंग सांगताच जीवा खूप इमोशनल होतो आणि त्यावेळी आता आर्या त्याला सावरते आणि म्हणू लागते, जन्मीजय मी सगळं काही समजू शकते, प्लीज खरंच मला माफ कर असं म्हणत आता जीवाला ती जवळ घेते, मिठी मारते आणि त्याच वेळी तिथे नंदिनी आलेली असते. नंदिनी आवाज देत म्हणते, जीवा जीवा नक्की काय झालंय? जीवाच्या डोळ्यातले अश्रू पाहून नंदिनीच्या लक्षात येतं की नक्कीच काहीतरी घडलं आहे. तर आता आर्या नंदिनीला म्हणते, मी सांगते. आर्या नंदिनीला म्हणते, जन्मेजयने मला हे पाळणा दाखवला आणि त्यानंतर त्या सगळ्या गोष्टी त्याला पुन्हा एकदा आठवल्या आणि या सगळ्याचा त्याला त्रास होत होता आणि म्हणूनच मी त्याला सावरलं. नंदिनी म्हणते, जीवा आता रडायचं नाही, आपले रडायचे दिवस संपले आहेत, कारण आता तुम्ही प्रेमाने आणलेल्या या पाळण्यात आपलं खरं खुरं बाळ येणार आहे. तर जीवा नंदिनीला विचारतो, खरंच? नंदिनी म्हणते, हो खरंच, चकाचक बाईचं प्रॉमिस. तर त्यावेळी जीवा नंदिनीला जवळ घेतो आणि आता त्यावेळी आर्या म्हणते, बस आता पुरे, आपण अडगळीच्या खोलीत ज्या कामासाठी आलो ते काम तरी करूयात. नंदिनी म्हणते, हो असं म्हणत नंदिनी तिच्या हातातील धागा सोडते आणि त्यानंतर आर्याच्या हातात बांधणार त्या अगोदर नंदिनीला मानिनी ताईंचे ते एक शब्द आठवतात, इडापिडा टळो आणि माझ्या लेकींचा वंश फळो असं म्हणत त्यांनी आपल्या सुनांसाठी, आपल्या नातवंडांसाठी हा धागा मायेनेच बांधलेला असतो. परंतु आता हा धागा नंदिनी सोडत काव्याच्या हातात बांधते. तर त्यावेळी काव्या नंदिनीला विचारते की तू हे काय करतेस? तर आता नंदिनी काव्याला म्हणालेली असते की माझ्या बहिणीचं रक्षण असं म्हणत तिने तो धागा काव्याच्या हातात बांधलेला असतो आणि काव्याचं आणि तिच्या बाळाचं रक्षण केलेलं असतं. परंतु या सगळ्यात मात्र तिने तिचं बाळ मात्र गमावलेलं असतं. हे सर्व क्षण नंदिनीला आठवतात. जीवा तिला सावरतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं पार्थ तिचा मोबाईल शोधत असतो. पार्थला काही मोबाईल सापडत नाही. पार्थ म्हणतो, कुठे गेलाय माझा मोबाईल? तर त्याचवेळी काव्या येते आणि पार्थला मिठी मारते. पार्थ दचकतो. तर आता काव्या म्हणते, काय झालं? एवढं दचकायला काय झालं? दिव्या नाही आहे, काव्या आहे, तुमची बायको. काव्या पाहते तर पार्थ शांतच असतो. काव्या विचारते, काय झालंय? पार्थ म्हणतो, फोन सापडत नाहीये. तर काव्या म्हणते, एवढंच ना, मग तुमचा फोन मी शोधून देईन. आणि हो धनी, तुमचा मोबाईल ठेवलाय उशीखाली. तर आता पार्थ जातो आणि उशीखालचा मोबाईल घेत म्हणतो, बरं झालं सापडला फोन. काव्या पार्थला पाहते परंतु पार्थ विचारांमध्ये हरवून गेलेला असतो. तो कुठल्या तरी टेन्शनमध्ये असतो आणि म्हणूनच काव्या पार्थला म्हणते, काय झालंय? तुम्ही कसला विचार करताय? कसलं टेन्शन घेतलंय तुम्ही? काही घडलंय का? तुम्ही ठीक आहात ना? तर पार्थ म्हणतो, नाही. तर आता काव्या म्हणते, म्हणजे काय झालंय देशमुख? तर पार्थ काव्याला म्हणतो, ॲक्च्युली काव्या मला तुम्हाला असं म्हणत पार्थ काही सांगणार परंतु त्याचवेळी मानिनीताई काव्याला हाक मारतात आणि म्हणतात, काव्या. काव्या म्हणते, आई हाक मारतायत, आलेच मी असं म्हणत काव्या तिथून निघून जाते. तर पार्थ आता जीवाला फोन करायला घेतो परंतु नेटवर्कच नसतं. पार्थ म्हणतो, आता नेटवर्कला काय झालंय? तर दुसरीकडे पाहायला मिळतं नंदिनी आर्याला म्हणते, तुला माहीत नाही आहे आर्या, पण या पाळण्यासोबत आमच्या खूप साऱ्या आठवणी आहेत. तुला माहीत नाही आर्या, आम्ही खूप खूप रडलोय, म्हणजे अगदी टॉवेलचं छोटं बाळ करून, म्हणजेच त्या बाळाचं लुटूपुटू बारसं सुद्धा आम्ही केलं आहे. पण तेच बारसं आता खरं करून दाखवणं आता तुझ्या हातात आहे. या पाळण्यासोबत आम्ही खूप खूप रडलोय आर्या, परंतु या घरचा पाळणा हलवणं आता हे तुझ्या हातात आहे. आर्या, आमच्या बाळाची काळजी घेशील ना? मी तुला शब्द देते, आमची छकुली ज्यावेळी येईल ना त्यावेळी या पाळण्यात ठेवण्याचा मान हा आम्ही तुलाच देऊ. आता नंदिनी आर्याच्या हातात धागा बांधण्यासाठी तिला पुढे बोलावते आणि म्हणते, ये असं म्हणत आता ती आर्याच्या हातात धागा बांधत असते. नंदिनी आर्याला म्हणते, मी काय म्हणते, तुझं घड्याळ जरा मागेच घेतेस का? म्हणजे त्या घड्याळाच्या खाली मी हा धागा बांधते, म्हणजे कोणाला संशय येणार नाही. तर आर्या म्हणते, बरं ठीक आहे असं म्हणत आता नंदिनी तिच्या हातामध्ये संरक्षक कवच असणारा धागा बांधत असते. आणि त्यावेळी आर्या नंदिनीकडे पाहते. आर्याला आता जीत आणि तिचं छोटं बाळ यांच्यासोबत घालवलेले प्रत्येक क्षण आठवत असतात आणि आर्या मात्र त्या गोष्टींमध्ये हरवून गेलेली असते. तर दुसरीकडे पार्थ मोबाईल पाहतो तर मोबाईलचं नेटवर्क आलेलं नसतं. पार्थ म्हणतो, काय झालंय आता मोबाईलला? नेटवर्क का येत नाहीये? आता पार्थ नेटवर्क येताच जीवाला फोन करतो आणि म्हणू लागतो, जीवाचा फोन तर खोलीत वाजतोय, पण मगाशी तर जीवा खोलीत नव्हता, पण परत आला असेल का, जाऊन बघतो असं म्हणत आता पार्थ जीवाच्या रूममध्ये जीवा आहे का पाहण्यासाठी जातो. तर दुसरीकडे नंदिनी आता आर्याच्या हातात धागा बांधते आणि त्यानंतर
तो धागा कोणाला दिसू नये यासाठी आता आर्याचं घड्याळ त्यावरती घेतलेलं असतं. त्यामुळे आता आर्याच्या हातातील तो काळा धागा कोणालाही दिसणार नाही याची नंदिनीने दक्षताही घेतलेली असते. तर आता जीवा म्हणतो आता हा धागा कोणालाही दिसणार नाही. नंदिनी म्हणते बरं, बराच वेळ झाला आपण इथे आहोत, उगाच कोणाला संशय यायला नको, त्यामुळे आता आपण निघूयात का? तर आर्या म्हणते हो, पण एकत्र नको, कारण उगाच कोणालाही संशय येईलच. आणि तसंही आज तुझी चोरोटी आहे आणि तू तिथे दिसत नाही म्हटल्यावर नक्कीच तुला सर्वजण शोधायला येतील. आता कोणी शोधायला आलं नाही म्हणजे मिळवलं. त्यामुळे नंदिनी तू हो पुढे, आम्ही येतो, असं म्हणत जीवा आणि आर्या तिथेच थांबतात. तर नंदिनी म्हणते बरं ठीक आहे. आता नंदिनी रूममधून निघून येते. तर दुसरीकडे पार्थ आता जीवा आणि नंदिनीच्या रूममध्ये आलेला असतो, परंतु तिथे जीवा नसतोच. पार्थ पाहतो तर फक्त तिथे जीवाचा मोबाईल असतो. तर दुसरीकडे नंदिनी अडगळीच्या खोलीतून बाहेर पडते आणि तिथून जिना उतरून खाली येते. त्यामुळे पार्थनेही पाहिलेलं नसतं की त्या ठिकाणी नंदिनी आहे. पार्थ आता जीवाचा मोबाईल हातात घेतो आणि म्हणतो जीवा तर फोन इथेच ठेवून गेलाय, मग आर्या आणि जीवा नक्की गेले आहेत कुठे? आता पार्थ खिडकीतून खाली पाहतो पण तिथेही जीवा आणि आर्या नसतात. तर दुसरीकडे जीवा आर्याला म्हणतो थांब, असं म्हणत कोणीही तिथे येण्या अगोदरच जीवा आणि आर्या अडगळीच्या खोलीतून बाहेर पडत असतात. परंतु या दोघांना अडगळीच्या खोलीतून बाहेर पडताना पार्थने पाहिलेलं असतं आणि दोघंही अशी लपून छपून अडगळीच्या खोलीतून बाहेर पडतायत हे पाहून पार्थला धक्काच बसतो. तर त्यावेळी पार्थला काव्यासोबतचं बोलणं आठवतं. पार्थ काव्याला म्हणालेला असतो की त्या कोणाच्या प्रेमात पडणार नाही, परंतु त्यांच्या प्रेमात पडणारा कोणीतरी पाहिजे, ग्रीन फ्लॅग. तर त्यावेळी काव्या म्हणते की हो, तुमच्यासारखा ग्रीन फ्लॅग असायला हवा, तसाच आर्यालाही चांगला नवरा मिळायला हवा, तुमच्यासारखा, जीवासारखा. आता मात्र पार्थच्या मनात प्रश्न येतो आणि पार्थ म्हणतो जीवा आर्याच्या प्रेमात तर पडला नाहीये ना? आता मात्र पार्थ घाबरून गेलेला असतो. तो जीवा नंदिनीच्या फोटोकडे पाहतो आणि पुन्हा आर्या आणि जीवाकडे पाहतो. पार्थला काहीच कळत नसतं. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं काव्या आर्याला फोन करत असते, परंतु त्यावेळी आर्याचा फोन बिझी येतो. तर काव्या पार्थला म्हणते हल्ली सारखाच बिझी येत असतो आर्याचा फोन, हल्ली ही कशात हरवून गेलेली असते ना काय माहीत, काहीच कळत नाही. तर आता पार्थ नंदिनीला विचारतो की जीवा कुठे आहे? तर नंदिनी पार्थला म्हणते ते तर फिल्मसाठी गेले आहेत मित्रांसोबत. तर पार्थ म्हणतो हा फिल्मच्या नावाखाली दुसऱ्याच काहीतरी कामासाठी बाहेर तर पडत नसेल ना? तर दुसरीकडे जीवा हा फिल्मसाठी नाही तर आर्याला भेटण्यासाठी आर्याच्या घरी आलेला असतो. आणि आता ज्यावेळी ढगांचा गडगडाट होतो, विजा चमकत असतात, त्यावेळी आर्या घाबरते आणि जीवाला मिठी मारते. तर दुसरीकडे पार्थ विचार करत म्हणतो जीवा नंदिनीला फसवत तर नाही आहे ना? तर आता पार्थचा हा संशय खरा ठरेल का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.